नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता न्यूज महानायक, मी विक्की देशेट्टीवार. आपल्यासोबत आहे रजनी भैया, रजनीकांत बोरेले, जिंदल पुरस्कार रजनी भैया बोरेले। और जो नगर परिषद के चुनाव अभी लगे वाले हैं उसके बारे में बात करेंगे। नगर परिषद पांढरकवडा 2025ची सार्वत्रिक निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मागील 8 ते 9 वर्षापासून जे गैरप्रकार झाला आहे प्रचंड स्वरूपात, जे कोट्यवधी रुपयांचा झालेला आहे, ते निश्चितच आपण लोकांना कागदोपत्र पुराव्यांच्या आधारावर 3 पोलखोल सभा घेऊन आपण सांगितले आहे। त्या पोलखोल सभेला हजारो लोकांची उपस्थिती होती, प्रतिसाद दिला होता आणि त्यांना सगळे कागदोपत्र पुरावे दाखविण्यात आले आहे। परंतु प्रशासकीय काल जेव्हा सुरू होता त्यावेळेस सुद्धा जे ठेकेदार होते, जे तत्कालीन नगरपालिकामध्ये ज्यांची सरकार होती, ते सगळे लोकांचे कार्यकर्ते ते सुद्धा त्यावेळेस तिथं बसून कामकाज चालवायचे। हे सर्व स्रोत आहे, ते नागरिकांनी सुद्धा पाहिले आहे। ज्या वेळेस नगर परिषदमध्ये पाणीचे बिल भरण्यासाठी जायचे लोक, किंवा मालमत्ता कराचे देयक भरायला जायचे, किंवा स्वच्छता संदर्भात, लाईट बंद संदर्भात तक्रार द्यायला जायचे, तेव्हा उघडपणे लोक पाहायचे। आता हे सगळ्या गोष्टींना काही सांगायची किंवा त्याबाबतचे पुरावे द्यायची आवश्यकता नाही आहे। परंतु पोलखोल सभेमध्ये जनतेने सगळं बघितलं आहे की किती कोटी रुपयांचं कसं, किती निविदा आले, निविदा प्रत्येक 3च राहायची, कोणत्या कोणत्या लोकांना कामं दिले आहे आणि मॅनेज कसे झाले आहे, गुणवत्ता कशी दिली आहे, ते गुणवत्ता दिल्या गेल्या नाही। त्यामुळे संपूर्ण शहरातील डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर कोट्यवधी रुपये या 9 वर्षात खर्च करण्यात आले आहे। त्यावर अनेक ठिकाणी जसं पोस्ट ऑफिसचं टर्निंग आहे तिथं मोठमोठे खड्डे पडले आहे। तुमचे लोखंडी पूल, तुमचे ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा समोर, प्रकाश पुरोहितच्या घराच्या बाजूला तुमचे सुराणा जेनिंगचं टर्निंग आहे तिथे, त्यानंतर माऊली सेलिब्रेशन तिथे, त्यानंतर मग DP रोड बघा, त्यानंतर मग आमदार जे राजू तोडसाम आहे त्यांच्या घरामागे जाणारा जे मार्ग आहे, नितीन कांबळे यांच्या घराचे पुढे, अशा अनेक ठिकाणी रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहे। शेड्यूल बी प्रमाणे काम झाले नाही, गुणवत्ता दिले नाही, देयका काढण्यात आली आहे। पाणीचे टाकीचं काम जे आहे त्याच्यात केलेलं म्हणजे क्रॉसिंग नलचे कनेक्शन म्हणा, तुमचे शेडल म्हणा, जे काही आहे त्याच्यात म्हणजे ते सगळं गैरप्रकार प्रचंड स्वरूपात झालेला आहे। आणि पोलखोल सभामध्ये लोकांना ते गोष्टीसुद्धा मान्य झाल्या। तेव्हाच तर म्हणजे अनेक मोठमोठे नेत्यांचे सभेमध्ये किंवा इतर कॉर्नर सभांमध्ये लोकांची गर्दी राहायची नाही, परंतु पोलखोल सभामध्ये लोक पावणे 2-2 तास उभे राहून लोकांनी पोलखोल सभा ऐकल्या आहे। तेवढं म्हणजे त्यांना विश्वास आहे की रजनीकांत बोरेले जो व्यक्तिमत्व आहे ते अजिबात पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही, कोणते तक्रारा करत नाही, कोणते याचिका दाखल करत नाही आणि असत्य ते बोलत नाही, यांची खात्री आणि अटूट विश्वास लोकांना रजनीकांत बोरेले यांच्यावर आहे। रजूभैया, मी स्वतः सभेमध्ये होतो आणि त्या सभेमध्ये मी बघितलेलं आहे शेड्यूल बी, इस्टिमेट किंवा ज्या काही गोष्टी टेक्निकल गोष्टी आहे ते MB रेकॉर्ड वगैरे, मेजरमेंट बुक वगैरे, तर ते लोकांना मॅक्झिमम समजत नाही। पण सोप्या पद्धतीनं तुम्ही सांगून दिले की कशा पद्धतीनं हे भ्रष्टाचार होऊ शकते आणि कशा पद्धतीनं यांनी पैसे वाचवले, आणि त्याबद्दल तुम्ही जे स्पष्टीकरण दिले मोजमाप, हां, तर ते लोकांना लक्षात आलं की कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झालेला आहे। उघड दिसत आहे ना। कसं आहे, माझी एक मेंटॅलिटी असते, जेव्हा मी सभा घेतो तेव्हा लोकांना किती सौम्य आणि सोप्या भाषेत कळेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो। कारण कागदपत्र तर काय 2 तासाचं म्हणजे एक मर्यादा असते, नियम असते सभेचं। 8 वाजता माझी वेळेचं पालन करून ती सभा सुरू होते आणि नंतर मग 10 वाजता ते आचारसंहितामुळे
बंद करावं लागतं. त्यामुळे 3,000पेक्षा जास्त कागदपत्र जे आपण राईट ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्टमध्ये काढलं होतं ते 3,000 कागदपत्रांचं अध्ययन करून ते जनतेंना कागदोपत्रीच्या पुराव्यांच्या आधार नॉन स्टॉप कधी 1 घंटा 53 मिनिटाची सभा, कधी 1 घंटा 57 मिनिटाची आणि कधी 1 तास 55 मिनिटाची अशी मी सभा लोकांना समजून सांगितल्या. कारण तितके मोठे कागदपत्र सांगतो म्हटलं तर दोन महिने लागतात. त्यामुळे वैशिष्ट्य जे होतं, कुठे कसा भ्रष्टाचार करण्यात आला, कोणकोणत्या योजनांमध्ये केले, स्वच्छताच्या ठेका ह्या 8 वर्षामध्ये किती कोटी रुपये काढण्यात आले, हे सगळं मी फार विस्तारानं सांगितलं आहे. आणि ते जनतेला पटलं आहे की यांनी जे पैसा कमवला आहे ते कोणत्या मार्गानं कमवलं आणि त्याच्यातून दानधर्म, आर्थिक मदत करणे हे प्रकार यांनी सुरू केला. सनातन धर्माच्या वेदशास्त्र पुराणांनुसार दानम दुर्गती नासम, दानम दुर्गती नासम म्हणजे दानम दुर्गती नासम म्हणजे व्यक्ती आपल्या प्रारब्धाच्या याच्याकरिता पापांचा नाश व्हावं म्हणून दान धर्म करत असतो. तर हे जे दान धर्म हे करतात देखावा, त्याच्यातून यांची भूमिका अशी होती की कोणत्या ना कोणत्या माध्यमातून निवडणूक लढायचं किंवा काही करायचं याकरिता यांची ती आजपर्यंतची योजना होती की इथं अपघाताला द्या, आजारी व्यक्तीला द्या, कोरोनामध्ये द्या, तुमचे देणग्या द्या, धार्मिक याच्यात द्या, हे सगळं यांची एक कट कारस्थानी होती. कारण देणारा जे आहे तो एवढं ओहापोह करत नाही. आणि 80 लाख रुपयाचं तुम्ही जेव्हा किराणा दिले तर निश्चितच तुमचं वार्षिक खर्च 5 ते 7 कोटी रुपयाचं असेल. कारण किराणावर तुम्ही 80 कोटी रुपये देतात बिलं, तर याचा अर्थ 5 ते 7 कोटी रुपये तुमचं खर्च असेलच. मग एवढी मोठी तुमची आयकर मिळकत कोणत्या व्यवसायातून आहे? साहजिक आहे, याची सुद्धा म्हणजे ईडी मार्फत तपास होणे आवश्यक आहे. तर हे पोलकोल सभा हे नगर परिषदच्या येणाऱ्या 2 तारखेच्या मतदानमध्ये लोक निश्चितच स्वरूपात सांगतील. जनता फार समजदार आहे, त्यांना सगळं माहिती आहे कुठं कुठं काय झालं. आणि पोलकोल सभामुळे लोकांना हे माहिती झालं आहे की कोणते निविदा निघाले होते, 3च निविदा होते, मॅनेज केले, कोणाला दिले, ते लोक कोण होते, यांचे कार्यकर्ता होते कोण होते. आणि जे लोकांना कागदोपत्रावर देता आलं नाही यांनी नावावर वेगळं कंत्राटदार होता रेकॉर्डवर आणि दुसरे वेगळे होते. त्याच्यात कोण लोक होते ते सर्वश्रुत आहे, लोकांना माहिती होते. 125 कंत्राटदार ज्यांची पत नाही, ज्यांना कंत्राटदाराचं ठेकेदारीचं ब कडही कळत नाही, सिव्हिल इंजिनियर न होते, असे म्हणजे जे फिरणारे कार्यकर्ते होते तेही लोकांना दिले ज्यांची पत नव्हती. ज्यांची आज 5 ते 7 लाख रुपये आयकर इन्कम नव्हती वार्षिक, त्यांच्याकडे आता भूखंड, शेत्या, सातबारे, तुमचे 4चाकी वाहने, बँक बॅलेन्स आणि प्रशिस्त स्वरूपाचे इमारते, घर असे झालेले आहे. हे लोकांना दिसत आहे. याचे पुरावे द्यायची काही गरज नाही आहे. अशा पुराव्यांना अशा बाबींना जर पुरावा देतो म्हटलं तर हातातल्या घातलेल्या बांगड्यांना आरसा दाखवण्यासारखं आहे. रज्जुबाया खूप छान असं म्हणजे सविस्तर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्याला नगर परिषद पांढरकवडा निवडणुकीमध्ये जे झालेला भ्रष्टाचार आहे त्या संदर्भात रज्जुभायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पाहत राहा न्यूज महानायक. मी विकी देशेट्टीवार. धन्यवाद.